गेल्या हप्ताभरापासून तू बोलून घे, मी बोलतच नाही. बोलू द्या, हिला बोलू द्या. बोल 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 बोल. आपले किती सबस्क्रायबर झाले? 76. 76 लोकांनो, आय लव्ह यू. पाऊस हवा होता फक्त. एक नंबर आहे, छान आहे. छान आहे ना, मस्त आहे. आणि अजून एक आमचा पचका झालेला आहे आणि बाकी शॉट खूप सुंदर आलेत. खूप विचार करून आम्ही असा डिसिजन घेतलाय की आपण ड्रोन उडवू. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड आफ्टरनून झाली आहे. ठीक आहे, गुड आफ्टरनून मित्रांनो. पुन्हा एकदा तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण आज चाललोय दानापानी बीचला. दानापानी बीचला जाऊन आपण मस्तपैकी काहीतरी खाणार आहे, चविष्ट आणि काहीतरी पिणार आहे थंडगार, आणि आपण तिकडे जाऊन थोड्या रील वगैरे शूट करणार आहे. तर आपल्याला रीलचा तेवढा अनुभव असेल तर आपण करू, नाही तर नाही कर. पण इच्छा तर आहे आमची रील शूट करायची. भरपूर दिवस आम्ही कुठे फिरायला गेलो नाही, तर म्हणून आज आम्ही निघालेलो आहे कुठेतरी फिरायला. गणपती बाप्पा मोरया. आणि किती छान, खूप सुंदर अशी मूर्ती आहे, खूप सुंदर मूर्ती आहे. आता मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आपल्याला गणपती बाप्पा. वाटलंच होतं की आपल्याला तिकडे सारे गणपती बघायला मिळणार आहे. तर स्टार्टिंग झालीच आहे. हे मला वाटतं काचपाड्याची करता गणपती. खूप सुंदर असा गणपती, खूप छान मूर्ती आहे. वा वा वा, चांगला दिवस आहे. निघालाय बाप्पाचं दर्शन. वा, पण आज तर संडे आहे, आज तर असणारच खूप सारे आगमन असतील. ते पण आहे. आपल्याला खूप आगमन कदाचित बघायला भेटतील. आणि आता आपण पोहोचलोय मालाडच्या मिरचौकी सिग्नलला. मिरचौकीचा सिग्नल क्रॉस करतोय आपण. इथून जवळजवळ 15 मिनिट नाही, सॉरी 30 मिनिटाच्या अंतरावर आहे दानापानी. बाईकने गेलो तर, जर तुम्ही बसने येत असाल तर तुम्हाला 1-1.5 तास लागू शकतो, कमीत कमी. त्याच्यावर जास्त पण लागू शकतो, कारण की ट्रॅफिक खूप असते. आणि संध्याकाळच्या इकडचे रस्ते चांगले केले, त्याच्यामुळे ट्रॅफिकची कमी शक्य आहे. अरे बापरे, आपले नाही रे बाप्पा. आपले काय असतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 गणपती बाप्पा आहेत. आणि खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत सुंदर त्यांच्या. सुंदर पण आणि मोठ्या मोठ्या पण. मी बाप्पांना अनेक वचन करायला गेली, पण ते खूप विचित्र साऊंड झालं. बाप्पाचं बाप्पे केलंय. सॉरी, अशी तू टाळ्या जरा विचित्र वाटतं बघायला मला. का विचित्र वाटतं? असं काय बोललायस पण हे? काय टाळ्या वाजवणार, हा? असं टाळ्या वाजवणार आणि मग चालू होणार. अरे ते आपण ह्याच्यामध्ये आपण व्हिडिओ काढतोय, समजलं? आणि ह्याच्यामध्ये आपण व्हॉइस घेतोय मोबाईल मध्ये. आपण कॅमेरामध्ये व्हिडिओ काढली की मोबाईल मध्ये व्हॉइस घेतला ना, तर ते टाळ्या वाजवतो. ते ह्यात पण दिसलं मी टाळी वाजवतोय. आणि ह्यामध्ये पण तो ग्राफ असा वरती खालती जातो ना, तो मी सिंक करतो ते बघून. नाही तर ते असं सिंक करणं थोडं इम्पॉसिबल आहे. तर मी टाळी जिथे वाजते आणि जिथे तो ग्राफ सगळ्यात वरती गेलाय ना, ते दोन्ही स्टार्टिंगला ठेवतो. मग ते ऑडिओ आणि व्हिडिओ सिंक होत जाते. अच्छा, ज्ञान की बातें विद दीप्ती एंड दीपेश.
कसलं ऊन पडलंय. आज मस्त प्री वेडिंग झाली असती आपली. अरे हा, आज आमचा प्री वेडिंगचा डे होता. खरंच? आज आम्ही ठरवलंय की आजच्या दिवशी प्री वेडिंग करणार आहे आम्ही. आणि 2 दिवस पाऊस पडला 2 नाही, गेल्या हप्ताभरापासून. हा, नाही, तू बोलून घे, मी बोलतच नाही. बोलू दे, हिला बोलू दे. बोल 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 मग तुम्हाला बोलूच दे. बोल बोल. हा मला बोलू दे. हा बोल. ओके, गेल्या हप्त्यापासून जो पाऊस पडलाय ना, त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलेलं की आजची प्री वेडिंग नाही करायची. गेल्या हप्त्यापासून पाऊस पडलाय. हा, नाही पडलाय का गेल्या नाही नाही, मी करेक्ट करत होतो. काय? मी करेक्ट करत होतो. बोल. मग त्याच्यामुळे मग आम्ही डिसाईड केलेलं की आज पाऊस पडला, प्री वेडिंगचं पूर्ण मेकअपचं सगळं तिथे ते सगळं वेस्ट होऊन जाणार. म्हणून मग आम्ही आजचं कॅन्सल केलं. आणि आज एवढा कडक ऊन पडलाय की त्याच्यामध्ये एवढे मस्त शूट झाले असते आणि खूप छान फोटो झाले असते. पण नशिबात नव्हतं आजचं वाटतं प्री वेडिंग. आम्ही आमच्या फोटोग्राफरला पण सांगितलं आणि मेकअप वालीला पण सांगितलं. आम्ही नेक्स्ट मंथ मध्ये प्री वेडिंग करणार आहोत, लगातार 2 days. आणि तेव्हा मग पाऊस असेल नसेल तरी आम्हाला फरक लागणार आहे. आपले किती सबस्क्रायबर झाले? 76. 76 लोकांनो, आय लव्ह यू. मागच्याने नको तुम्ही ते तुम्ही बघत राहू तुमच्यासाठी टाकू. 76 तर काय, 76 नंबर छोटा आहे काय? होतील होतील होतील. होप नाही सोडायची कधी. हा, तुम्ही लोक खूप झाले आमच्या. तुम्ही लोक बघत राहा. आम्ही पोचलेलो आहोत दानापानी बीचला. आणि सध्या ऊन खूप जास्त आहे, पाठी दिसते तुम्हाला, खूपच जास्त ऊन आहे. तर सध्या आम्ही बोललो की काहीतरी खाऊन घेऊया. हा, आणि माझा तर श्रावण म्हणजे मी पाळत नाही, ही पाळते. तर हिने मॅगी मागवली आहे आणि मी बॉईल अंडा मागवला आहे, हाफ फ्राय. तर ते खाऊया आपण ते. आणि मग आपण जाऊया, जरा उडवूया ड्रोन वगैरे, मस्तपैकी शॉट घेऊया, थोडेफार मस्तपैकी व्हिडिओ काढूया. तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो इकडे काय 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 कुठे जाऊ शकता तुम्ही त्याची. सध्या आम्ही खातो. बाय बाय. फर्स्ट बाईट सर. मॅगी तर आहे, पण कसं लागतं सर? लोक विचार करते ना ज्यांना खायचं नाही. काकांनी चीज भरून भरून मॅगी बनवली आहे, मस्त लागते. किती रुपयाला? 80 रुपीजला मॅगी आहे ही. आणि अंडा पण 50ला. चांगली आहे. 80 रुपयाच्या हिशोबाने कशी आहे? तसं मी घरी पण बनवू शकते अशी मॅगी, पण आता आपल्याकडे ऑप्शन नाही. या लोकेशनच्या हिशोबाने कशी वाटते? पाऊस हवा होता फक्त. एक नंबर आहे, छान आहे. छान आहे ना, मस्त आहे. तुम्ही येऊन ट्राय करू शकता मॅगी. आता तुम्ही माझा रिव्ह्यू घ्या. बॉईल अंडा पाव कसा लागतोय तुला? बॉईल अंडा नाही, सॉरी, हाफ फ्राय. हाफ फ्राय मस्त वेळी असा पावावर टाकायचा, पोळ मारायचा आणि मस्त हाफ फ्राय, एकदम चविष्ट आहे. खाण्यात मजा आली आहे. श्रावण आहे तर माझ्या पोटात दुखायला लावू नका. मी खातोय तर तुमच्या तोंडात पाणी नाही आलं पाहिजे. मी खाऊ शकतो कारण मी पाळत नाही. तुम्ही पाळताय तर श्रावण एकदम नीट आणि इच्छेने पाळा, स्वतःच्या इच्छेने पाळा, दुसऱ्यांच्या जबरदस्तीने पाळू नका. तुमचे ज्ञान देऊन झाले असतील तर मी ठेवू नका. माझ्या अंगावर पुन्हा अंडा काढला ते दाखवा. खाताच येत नाही लहान पोरांसारखा. तुम्ही विचार करू शकता किती ज्युसी बनवलाय काकांनी. पॅन्टीवर पण पडलाय. आणि तुम्ही हे विचार करू शकता की किती लहान पोरांसारखा हा खातोय. नंतर भेटू, साफसफाई करायची. बाय बाय. रस्त्यात जाताना एक समोसेवाला दिसला, पण नाही सॉरी समोसेवाला दिसला, पाहुणे विकतो. तर आम्ही समोसे पण घेतलेत, चाय पण घेतली. दीपेश असं म्हणाला की हे छोटे समोसे चांगले लागतात. तुला कसे लागतात? खाल्लेस का? हा खाल्ले. मला ते समोसाचं ते लास्टचा पार्टच बेस्ट वाटतं. पण अख्ख्या समोस्यामध्ये तेच आहे.
त्याच्यामध्ये जास्त आतमधले फिलिंग नसतेच, पूर्ण तेच आहे. आणि अजून एक आमचा पचकार झालेला आहे. आम्ही रस्त्याने येताना बडबड आलेलो आहे, खूप जास्त बडबडत आलेलो आहे. नुसते बडबडत आलोय. बडबड केली आहे, पण त्या बडबडीचा काय अर्थ नाही लागला. त्याच्यामुळे पण एक की आमची रेकॉर्डिंगच काय झाली नाही. पूर्ण रेकॉर्डिंग आता चेक केली, काहीच रेकॉर्डिंग नाही झालं. तर या ब्लॉगला थोडं ऍडजस्ट करा, कारण की ती रेकॉर्डिंग न झाली तर परत रेकॉर्डिंग करण्यामध्ये एवढा म्हणजे आम्हाला जमणार नाही की परत आम्ही रेकॉर्डिंग करू ते सगळे शॉर्ट. तर ते रेकॉर्डिंग न करता बघा, ते शॉर्ट परत रेकॉर्डिंग न करता आम्ही आता त्याच शॉर्ट मध्ये आता बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे काहीतरी टाकू. आणि बाकी शॉर्ट खूप सुंदर आले आहेत. दीप्ती मला कॅमेऱ्यामध्ये घेत नाही, ती स्वतःलाच बघते. मला वाटत नाही तिने बॅक कॅमेरा चालू केलाय. मी एकदा बघून घेतो बॅक कॅमेरा चालू केलाय का. हा, बॅक कॅमेरा चालू आहे. याला तर विश्वास नाही. विश्वासघात खूप वेळा दीप्तीने केलेला, म्हणून मी विश्वास ठेवत नाही. हे मी बोललं पाहिजे. हा, मी बोललं पाहिजे. तर आपण परत एकदा टॉपिक वर येऊया की काय बोललो होतो मी, काय सांगत होतो. हा, बॅकग्राऊंड म्युझिक टाकू. प्रॉब्लेम आहे. काय शॉर्ट घेते ती, जमीन दाखवते. नाही बाबा, तुम्ही जमीन बघा, जमीन घेऊन तुम्ही जमीन बघून पूर्ण ब्लॉगची वाट लावणार आहे. काय अँगल पण घेता येत नाही बाईला. तर कुठे होतो आपण, तूच आठव आता. हा, ब्लॉगचे शॉर्ट खूप चांगले आलेत आपल्या. तुम्हाला ब्लॉगचे शॉर्ट बघण्यामध्ये मजा येणार आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक टाकणार आहे. तर ब्लॉगचे जे आम्ही घाण केली आहे, पूर्ण पे म्हणजे एकदम मस्तपैकी हगलेलो आहे. तर आम्ही व्हॉइस रेकॉर्ड नाही केली आहे, तेच शॉर्ट तुम्ही आता बघणार आहेत. 3, 2, 1 थांबा, म्युझिक पण टाकून. 3, 2, 1 बघा. मी पोचलेलो आहे बीचवर पोचून कसं वाटतंय तुम्हाला? थोडासा मूड खराब झालाय, कारण की आम्हाला ड्रोन उडवता येणार नाहीये. खूप हवा आहे आणि वरती घार वगैरे खूप आहेत. तर आता नाही, पण आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तरी तुम्हाला ड्रोनचे शॉट्स नक्की दाखवू. पण आता हा सध्याचा व्ह्यू आणि सगळं हे खूप छान वाटतंय. इथे उभं राहायला, फक्त फील करायला खूप मस्त वाटतंय. मस्तपैकी आज स्काय पण सुंदर वाटतं एकदम. आपल्या वाटी बॅकग्राऊंड खूप सुंदर आहे. खूप विचार करून आम्ही असा डिसिजन घेतलाय की आपण ड्रोन उडवूया. खूप छान येतोय आणि डोळ्यांवर खूप जास्त उजेड पडतोय. आधीच माझे चिनीसारखे डोळे आहेत, मला काय दिसत नाही त्यामध्ये. अजून बघूया, आता आपण थोडं पुढे जाऊया आणि मग ट्राय करू.
आमचे ड्रोन उडवून झालेले आहे आता. शॉट आलेले आहेत पण एवढे काही खास नाही आले. जे पण आले ते तुम्हाला दाखवू आम्ही. थोडेसे तिकडचे म्हणजे दानापाणीचे इकडचे पण टाकू, थोडेसे इकडचे टाकू. सध्या आम्ही शिकत आहे तर ऍडजस्ट करून घ्या. पण नाही, हवा एवढी आहे ना, पण हवेच्या मानाने खूप चांगले आले आहेत. हवा एवढी आहे ना, पण हवा एवढी असल्या हवा हिला असं म्हणायचं की हवा खूप आहे तरी पण आम्ही खूप ठीकठाक. चांगले शॉट घेतले. नाही, हवा जास्त झाली. हवा जास्त झाली. हवा आपलीच आहे.